नमस्कार, कशा आहात? आपण कालच्या एपिसोडमध्ये वैदिक संस्कृती पाहिली होती. तर आज आपल्याला त्यापूर्वीची म्हणजे वैदिक संस्कृतीपूर्वी जी सिंधू घाटी सभ्यता होती तिचा आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे. या सिंधू घाटी सभ्यतेलाच इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन असेही म्हणतात. तर ही इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनची माहिती आपणास हडप्पाच्या उत्खननानंतर झाली, म्हणूनच तिला हडप्पा संस्कृती असे देखील म्हणतात. मग ह्या सिंधू घाटी सभ्यतेचा विकास कधी झाला बरे? तर इसवी सन पूर्व 2500 ते इसवी सन पूर्व 1750 अशा प्रकारचा मानला जातो. पण याबद्दलही अनेक असे मतमतांतरे आहेत. याच वेळी म्हणजे याच कालखंडामध्ये जगात इतरही देशात अशा प्रकारची सभ्यता आढळून आली होती, परंतु ती ग्रामीण स्वरूपाची होती. आपली ही हडप्पा संस्कृती मात्र म्हणजे या ठिकाणी शहरी किंवा नागरी स्वरूपाची सभ्यता होती. तर ह्या कशावरून ठरवायचं किंवा कशावरून सिद्ध झाले? तर विश्वातील पहिली शहरी सभ्यता म्हणून सिंधू घाटीला मान्यता मिळाली होय. या सभ्यतेचा विकास सिंधू नदी व तिच्या उपनद्या यांच्या आसपासच्या क्षेत्रात झाला, म्हणूनच हिला सिंधू घाटी सभ्यता किंवा इंडस व्हॅली असे देखील म्हणतात. तर याचा परिचय आपल्याला घ्यावयाचा आहे. तर सध्या ही इंडस व्हॅली किंवा सिंधू संस्कृती कुठे सध्याच्या काळामध्ये तर ती वर्तमान काळात पाकिस्तानमध्ये हडप्पा या ठिकाणी आढळून येते. तर याचा कालखंड इसवी सन पूर्व 3200 ते 2600 ईसापूर्व असावा असा एक अंदाज आहे. तर मग या सिंधू घाटीचा विस्तार कसा होता? तर या अंदाजे 13 लाख वर्ग किलोमीटर क्षेत्रफळामध्ये त्रिभुजाकार स्वरूपामध्ये हा सिंधू संस्कृतीचा प्रदेश पसरलेला होता. म्हणजेच आपला भारताच्या उत्तरेकडील भागामध्ये पंजाब किंवा या ठिकाणी पाकिस्तान, अफगाणिस्तानचा भाग थोड्याफार प्रमाणामध्ये येतो. तर आपण पुढील याच्यामध्ये डिटेलमध्ये माहिती घेऊ. तसेच याला कांस्य युग असे म्हणतात, कारण या ठिकाणी याचा शोध या युगामध्ये लागला होता. तर आपल्या भारतामध्ये हे जे उत्खनन झालं तर ते कशा प्रकारे झालं किंवा कोणी घडवून आणलं याचा आपल्याला इतिहास पाहायचा आहे. तर प्रथमतः याचा शोध इसवी सन 1826मध्ये चार्ल्स मैसेन यांनी केला. नंतर 1902मध्ये लॉर्ड कर्झन व जॉन मार्शल यांनी भारतीय पुरातात्विक विभागाची स्थापना केली आणि परत या उत्खननाला सुरुवात झाली. तर भारतामध्ये 1921मध्ये भारतीय दयाराम साहनी यांनी हडप्पाचे उत्खनन केले आणि नाव दिले. तसेच दुसरे राखलदास बॅनर्जी भारतीय यांनी देखील मोहनजोदडो याचा शोध लावला व अशा प्रकारे आपल्या भारतातील इतर भागामध्ये उदाहरणार्थ धौलावीरा, कालीबंगन, लोथल, राखीगढी, टेराकोटा इत्यादी भागामध्ये आपल्याला या सिंधू संस्कृतीचे अवशेष उत्खननामध्ये आढळून आलेले आहेत. तर अशा प्रकारची ही एवढी प्रगतिशील अशी संस्कृती नाश व्हायला काय कारण झाले असेल बरे? तर एक तर सांगता येते की भूगर्भिक काहीतरी परिवर्तन झाले असावे, किंवा नद्यांना जो अतिशय मोठा महापूर आला किंवा भूकंप झाला असेल. अशा या परिवर्तनातूनच या संस्कृतीचा ऱ्हास झाला आणि नंतरच्या काळामध्ये ही आपली वैदिक संस्कृती म्हणजे अस्तित्वात आली. तर आपण या म्हणजे इंडस व्हॅलीचा म्हणजेच या संस्कृतीचा सिंधू संस्कृतीचा जो ज्या काही उत्खननामध्ये वस्तू सापडल्या त्याच्यानुसार इतिहासकाराने जो काही अंदाज लावला की त्या काळची संस्कृती कशी होती, तर हे आपण आता पुढील भागामध्ये पाहूया. धन्यवाद.